राम राम मंडळी, आज आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत की मला विश्वास बसत नाही की केळामध्ये पाणी टाकून आपण इतका भन्नाट पदार्थ बनवू शकतो की ज्याची चव इतकी भारी आहे की तुम्ही कोणत्याही सणाला सुद्धा हा जो पदार्थ आहे तो बनवू शकता। मग काय, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक करा आणि आतापर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण या रेसिपीसाठी घेणार आहोत एक केळं आणि पिकलेली केळी आपल्याला वापरायची आहे। छान प्रकारे पिकलेलं केळं असलंच की या पदार्थाची जी चव आहे ती अतिशय भारी होते। आता आपल्याला या केळ्याला छान प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे। मॅश खूप छान प्रकारे करायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा केळाचा तुकडा राहणार नाही। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपला इन्ग्रेडियंट तो म्हणजे पाणी। अर्धा कप पाणी घालायचं आहे। त्याच्यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1/3 कप शुगर। आता शुगर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्हाला फिक्का आवडत असेल तर थोडी शुगर कमी घालू शकता। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडी विलायची पावडर घातलेली आहे आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून साखर पूर्णपणे वितळली जाईल। साखर वितळल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पौष्टिक असं आपल्या सगळ्यांच्या घरात अवेलेबल असणारं गव्हाचं पीठ। आता हे गव्हाचं पीठ घालून आपल्याला विदाऊट लम्स न होता म्हणजे गुठळ्या न होताना आपल्याला हे जे पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बॅटर जे आहे ते भज्यांसारखं होईल। आता याच पद्धतीसारखे खानदेशी गुलगुल्यांच्या रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, त्या सुद्धा तुम्ही नक्की पहा। पहिल्या अटेम्प्ट मध्येच तुम्हाला ते गुलगुले परफेक्ट येतील। अतिशय टिप्स आणि ट्रिक्स सांगून मी ते गुलगुले बनवलेले आहेत। तुम्ही कोणत्याही सणाला ते गुलगुल्यांची रेसिपी बनवू शकता। आता इथे मला पूर्ण अर्धा कप पाण्यामध्ये अर्धा कप जे गव्हाचं पीठ आहे ते लागलेलं आहे। तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला सैलसर बॅटर वाटत आहे तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं आणखी ऍड करू शकता। त्यानंतर मीठ टाकलेलं आहे मी, एकदम चिमूटभर मीठ घातलेलं आहे। आता हे चिमूटभर मीठ घातल्याने या बोंडांची जी चव आहे ती अतिशय भारी लागते आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला याचे भजे जसे आपण सोडतो तशा पद्धतीने बोंड सोडून घ्यायचे आहे। आता ही जी रेसिपी आहे ती लहान मुलांना अतिशय आवडते कारण गोड आहे, शिवाय केळं, लहान मुलांना केळं फार आवडतं। त्यामुळे ही जी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरी सर्वात जास्त ही रेसिपी कोणाला आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच पद्धतीच्या नवीन रेसिपीज आणि युनिक रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर चॅनलला तुम्ही जोडून राहा, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईबच मला नवीन रेसिपी बनवण्याची प्रेरणा देतो आणि माझ्याकडे इतक्या नवीन रेसिपीजच्या कल्पना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी हौस आहे माझी त्याच्यासाठी मला स्फूर्ती मिळेल। आता छान प्रकारे मध्यम आचेवरती मी हे जे बोंड आहे ते तळून घेतलेले आहे आणि गरम गरम बोंड खायला इतके भन्नाट लागतात। त्यामुळे ही जी रेसिपी आहे ती तुमच्या घरी नक्की ट्राय करा। तुमच्या घरी ही रेसिपी बनवल्यानंतर सर्वात जास्त कोणाला आवडली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट रेसिपी करुणाज किचन सोबत पाहत राहा। तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा।